देवदूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा, मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. आणि देवशब्द मनुष्य झाला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजच्या मिसाचे हेतू पुढील प्रमाणे: आग्नेस रिचर्ड वास यांच्या आत्म्यासाठी, अँथोनी बर्गोस यांच्या आत्म्यासाठी, जॉर्जेट परेरा यांच्या आत्म्यासाठी, सिसिलिया डॉमिनिक बर्गोस हिच्या आत्म्यासाठी, देवाचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी, 80व्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे आभार मानण्यासाठी, जॉना पोशान नाझरेट टिकुना यांच्या आत्म्यासाठी, जोसेफ इनास बर्गोस यांच्या आत्म्यासाठी, आंतो तुमिन बर्गोस यांच्या आत्म्यासाठी, शावेल कोरिया यांच्या आत्म्यासाठी, रॉबर्ट आई वडील यांच्या आत्म्यासाठी, मामाकडील आई आजोबा व मावशी यांच्या आत्म्यांसाठी, अपलन आगोस्तीन व जुली यांच्या आत्म्यांसाठी, देवाचे व मरियेचे आभार मानण्यासाठी. प्रस्तावना. आजच्या पहिल्या वचनात परमेश्वर म्हणतो, जे देवाने जोडले आहे ते मानवाने तोडू नये. परमेश्वर हा प्रेमाचा अथांग सागर आहे. पवित्र मिसा बलिदानात ख्रिस्त शरीराद्वारे आपण ख्रिस्ताबरोबर एकदेह बनत असतो आणि त्याच्या निखळ प्रेमाची साक्ष आपण जगाला आपल्या सेवेबद्दल देतो. आजच्या पवित्र मिसा बलीत वैदिकांसाठी विशेष प्रार्थना करूया. मरियेप्रमाणे ते एक आदर्श पती पत्नी म्हणून जीवन जगण्यास त्यांना परमेश्वराने कृपा द्यावी म्हणून प्रभूची प्रार्थना करूया.
पिता, पुत्र व पवित्र आत्म्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्मा सहवास तुम्हाला लाभो. ज्यांच्या हेतूसाठी आम्ही अर्पण केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या हेतूसाठी आपण थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया. आपल्या हातून घडलेल्या लहान थोर पापांची आपण आठवण करून त्या परमेश्वराकडे आपण क्षमाची याचना करूया. पश्चातापी लोकांस पापमुक्त करण्यासाठी तुला पाठवण्यात आले. प्रभू दयाळा, दया करा. पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास. ख्रिस्त दयाळा, दया करा. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. प्रभू दयाळा, दया करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वत्रिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझ्या आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्तिमार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वराचा पुत्र आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पहिले वाचन उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी मी अनुरूप सहकारी निर्माण करीन. परमेश्वर देवाने सर्व वनपक्षी आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडविल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले. तेव्हा आदामने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी आणि सर्व वनपशु ह्यांना नावे दिली. पण आदामला कोणी अनुरूप सहकारी मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामला गाढ निद्रात आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची सर्व जागा माणसाने भरून टाकली. परमेश्वर देवाने आदामच्या फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे. या कारणासाठी पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. हा प्रभूचा शब्द आहे. दुसरे वाचन इबी लोकांचं पत्र यातून घेतलेले वाचन. देवाच्या कृपेने प्रत्येकांकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी दर्जाचे केले होते तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव आणि थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो. कारण ज्यांच्यासाठी सर्व काही आहे आणि ज्याच्याद्वारे सर्व काही आहे त्यांना पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना
त्यांचा तारणाराचा जो उत्पादक त्याला दुःख सहनाद्वारे परिपूर्ण करावे हे उचित होते, कारण तो पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत. ह्या कारणास्तव त्यांना बंधू म्हणायला त्याला लाज वाटत नाही. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. हे प्रभू, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मार्क लिखित पवित्र सुवार्तेतून घेतलेले वाचन. काही परुषी तेथे आले आणि येशूची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी येशूला विचारले की पुरुषाने आपल्या पत्नीला सूटपत्र देणे सशास्त्र आहे काय? उत्तरादाखल येशू त्यांना म्हणाला, मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे? ते म्हणाले, सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे. येशू त्यांना म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले. ह्या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. ती पुढे दोन नव्हेत तर एक देह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. नंतर घरात त्याच्या शिष्याने पुन्हा त्याच गोष्टीविषयी येशूला विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, जो कोणी आपल्या पत्नीला टाकतो आणि दुसरे लग्न करतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करतो. आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि दुसरे लग्न केले तर ती सुद्धा व्यभिचार करते. मग त्याने बाळांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. मग शिष्यानी आणणाऱ्यांना दटावले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि येशू त्यांना म्हणाला, बाळांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी लहान बाळासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. मग त्याने लहान बाळांना कवटाळून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. The words of the gospel wipe away our sins.
ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपल्या हातून एखादी वस्तू हरवते किंवा चावी हरवतात तर आपण काय करतो? मी सांगतो मी काय करतो. पहिला मला टेन्शन येतं की नक्की चाव्या गेल्या कुठे, आणि मग टेन्शन येतं. नंतर माझं मन सांगतो रिचेट थांब. मग मी काउन्सिल मीटिंग बोलवतो माझ्या मनामध्ये. ओके, त्या दिवशी मी गाडी चावी विसरलो. पहिला मी खाली यायच्या आधी मी ऑफिसमध्ये गेलो, बॅग उचलली. त्याच्या आधी मी आमचं डायनिंग हॉल तिथे गेलो होतो. तिथे मी पाणी प्यायच्या अगोदर मला फोन आला आणि फोन काढायला माझी चावीची पॉकेटमध्ये होती. मी ती फ्रीजवर ठेवली. हां, फ्रीजवर काय गेलो पाहिलं तर चावी फ्रीजवर होती. म्हणजेच टेन्शन तिकडे नाही, प्रॉब्लेम सुरू झाला वरती प्रारंभी. म्हणून प्रारंभी जा आणि बघ पुढे प्रॉब्लेम आहे. आजच्या उपासनामध्ये परोशी जणू काय येशूकडे येऊन सांगतात लग्नाच्या चाव्या हरवल्या, काय करायचं? गाडी फेकून द्या. जर आपण पाहिलं, शुभवर्तमान स्पष्ट सांगत आहे की परोशी तिथे आले आणि येशूची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्याने ते प्रश्न केला की पुरुषाने आपल्या पत्नीला सूटपत्र देणे सशास्त्र आहे काय? आता परुषांना बरोबर माहिती होतं की योहान बाप्तिस्तासोबत काय घडलं. जेव्हा हेरोदने त्याच्या भावाची पत्नी, फिलिपच्या भावाची पत्नी तिच्यासोबत लग्न केलं, तेव्हा योहान बाप्तिस्तानं काय केलं? त्याचा विरोध केला. त्यांनी सांगितलं हे तुम्ही जे करत आहे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या भावाच्या पत्नीसोबत लग्न करू शकत नाही. आणि म्हणून हेरोदाने त्याला अटक केलं. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की पुढे काय झालं. योहान बाप्तिस्ता कसा शिरच्छेद झाला आणि त्याला कसं मारून टाकण्यात आलं. आता येशूकडे ते येशूला फसवण्याचा प्रयत्न करते. कारण जर ख्रिस्ताने सांगितलं, येशूने सांगितलं की जा सूटपत्र द्या, म्हणजेच तो हेरोदच्या बरोबर आहे आणि योहान बाप्तिस्ताची सांगत आहे ते चुकीचं आहे. म्हणजे योहान बाप्तिस्ता खरा मनुष्य नाही किंवा तो खरा संदेष्टा नाही आणि म्हणून त्याला तिकडे पकडू शकतो. आणि जर ख्रिस्ताने सांगितलं की सूटपत्र आहे ना, मग ठीक आहे, नो प्रॉब्लेम, किंवा देऊ नका, तर मग परत प्रॉब्लेम आहे. कारण आपण जर पाहिलं की अनुवाद पुस्तकात अध्याय 24मध्ये अध्याय 1मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडणीशी झाली तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे. म्हणजेच शास्त्र म्हणत आहे, मोशे सांगत आहे सूटपत्र द्या. त्याला सूटपत्र दिलं तर म्हणजे हेरोद बरोबर आहे, आणि नाही दिलं तरी प्रॉब्लेम आहे. मग कसं करायचं? येशूला माहीत होतं की यांचा उद्देश काय, आणि म्हणून ख्रिस्त त्यांना सांगत आहे प्रारंभी जा, सुरुवातीला जा. सुरुवातीला म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकात आपण पाहतो अध्याय 2:21 आपण पाहतो की देवाने त्यांना आदाम आणि हव्वाला आशीर्वाद दिला आणि त्या दोघांना एक केलं. दोन देह, ते दोन नाही, ते दोन देह एक येऊन एक देह झाले. म्हणजेच देवाची एकच इच्छा होती की स्त्री आणि पुरुष एक व्हावे. स्त्री आणि पुरुष एक व्हावे. काही दिवसापूर्वी मी एक चित्र पाहिलं होतं आणि त्या चित्रामध्ये नवरा बायको त्यांचं लग्न होत आहे आणि मध्ये ख्रिस्त उभा आहे दोघांच्या मध्ये, आणि वरती इंग्लिशमध्ये लिहिलं होतं इट टूक 2 to get married, but it will take 3 to stay married. Keep Jesus in your marriage. लग्नासाठी 2 व्यक्तीची गरज आहे, मात्र वैवाहिक जीवनासाठी 3 व्यक्तीची गरज आहे, आणि तिसरा व्यक्ती म्हणजे ख्रिस्त.
आणि जर ख्रिस्त आपल्या वैवाहिक जीवनामध्ये असेल तर साहजिकच आपलं वैवाहिक जीवन यशस्वी ठरेल, नाहीतर नाही. आणि परुषी लोकांनी जो नियम होता सूटपत्राचा तो थोडा जास्तच लांब खेचला होता. त्यांच्यामध्ये 2 विचार होते. हे जे वाचन मी वाचलं अनुवाद पुस्तकातून की सूटपत्र देऊन बायकोला सोडावे, 2 विचार होते यहुदामध्ये. पहिला विचार ज्यांना हिलेल म्हणतात, हिलेल एक विचार एक मंडळी होती. त्यांचा विचार होता की फक्त जर व्यभिचारच्या आधारावरती जर एखादी स्त्री व्यभिचार करता असताना पकडली गेली तरच तिला सूटपत्र द्यावे, नाहीतर नाही. मात्र दुसरी जी विचार होते, जी मंडळी होती, शमाई त्यांचं नाव होतं, त्यांचं विचार त्यांनी जास्तच खेचलं होता की जर पत्नीच्या जेवण बनवताना किंवा ती जर व्यवस्थित जेवण बनवलं नाही, स्वयंपाक व्यवस्थित झाला नाही तर सूटपत्र द्या. किंवा जर पत्नीने एक अनोळखी पुरुषाशी बोलताना तिला पकडलं गेलं तरीसुद्धा त्याला सूटपत्र द्या. असे अनेक नियम काढले होते. म्हणजेच थोडक्यात स्त्रीला खाली कसं पाडायचं किंवा स्त्रीला खालची दर्जा कशी द्यायची हे त्यांचा उद्देश होता. आणि ख्रिस्त त्यांना सांगत आहे हा जो नियम आहे मोशेने तुमच्या कठोर मनामुळे दिला होता, परंतु परमेश्वराची इच्छा हीच की दोघंजण एक व्हावे. आता आपण जर पाहिलं की आपल्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये जर प्रॉब्लेम आला असेल ना तर आपण भांडत असतो पण विचार करत नाही. ख्रिस्त आपण सांगत आहे मागे जा, प्रारंभी तुमचा लग्नाचा दिवस आठवा. लग्नाच्या आधी तुमचं जे नातं होतं, जे प्रेम होतं, फिरायचं इकडे तिकडे, ते आठवा. तिकडे जे प्रेम होतं ना तेच प्रेम इथे चालवा. बऱ्याच वेळेला आपल्या लग्नाच्या चाव्या हरवतात आणि आपण चाव्या शोधतो कुठे, वेगळ्याच ठिकाणी, मात्र सुरुवातीला आपण पोचत नाही. ख्रिस्त सांगत आहे प्रारंभी. आणि अजून जर प्रारंभी जायचं असेल तर उत्पत्तीचं पुस्तक आपल्याला सांगत आहे देवाने नर आणि मादी किंवा स्त्री आणि पुरुष एक. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर लक्ष दिलं आजच्या शुभवर्तमानात वर आणि वधूबद्दल झाल्यानंतर ख्रिस्त कोणाबद्दल सांगत आहे, मुलांबद्दल, बाळकाबद्दल. ही काही मुलं आली होती, काही लोक मुलांना घेऊन आले होते आणि त्यांना स्पर्श करावा, त्यांना आशीर्वाद द्यावा म्हणून ते येशूकडे घेऊन आले होते. आता तर विचार करा की नुकताच स्त्री आणि पुरुषबद्दल ख्रिस्त बोलला, आता बालकांचं बघ का. कारण उत्पत्तीचे पुस्तक अध्याय 28 ख्रिस्त परमेश्वर म्हणत आहे देव त्यास म्हणाला फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. म्हणजेच मुलांचा स्वीकार करा, मुलांना त्यांचं स्वागत करा आणि त्यांना चांगले संस्कार द्या. जर तुमच्या लग्नाच्या चाव्या हरवल्या असतील तुम्ही कुठे फलद्रूप होणार. जर तुमच्यामध्येच भांडण होत असेल तर मुलांना तुम्ही काय संस्कार देणार आहे. जर तुमच्यामध्येच चांगलं नातं नसेल तर मुलांमध्ये काय नातं तुम्ही जोडून देणार आहे. आणि म्हणून ख्रिस्त सांगत आहे तुमचं वैवाहिक जीवन हे तुमच्या मुलांना खूप महत्त्वाचं ठरेल. आणि म्हणून ख्रिस्त आहे माझ्या बनविनो, ख्रिस्त आज आपल्याला आव्हान करत आहे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ख्रिस्ताला प्रथम स्थान द्या. अडथळा येतील, संकट येतील, मात्र जर ख्रिस्त आपल्या जीवनात असेल तर त्यांनासुद्धा आपण त्याच्या सामोरं जाऊन त्या संकटांना मात करून आपण आपलं वैवाहिक जीवन यशस्वी ठरू शकतो. प्रार्थना करूया की नेहमी आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला प्रथम स्थान देऊया आणि आपली जी मुलं आहेत त्यांना चांगले संस्कार देऊन आपलं वैवाहिक जीवन एक पवित्र वैवाहिक जीवन करण्यास आपण प्रयत्न करूया. आमेन.
आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करतो एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एक असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्याकडून सर्व उत्पन्न झाले आहे आणि तो मानवासाठी व मागच्या तारणासाठी स्वर्गात उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्यास खुशी दिली. मृत्यूपिलाच्या अंगावी त्याने दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला फुगले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृत्यांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे आणि त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो भविष्यवाण्यामार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र परिषदीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेल्यांचे पुनरुत्थान भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमीन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी मांडूया आणि प्रार्थना करूया की परमेश्वर त्याच्या इच्छेप्रमाणे त्या सर्व विनंत्या पूर्ण कराव्या. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद कायनात असेल. आपले परमगुरू, महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी व धर्मबंधू यांची आपली सेवा कार्य करीत असताना ईश्वरावरील श्रद्धा वाढावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या प्रत्येकांचा परमेश्वरावरील विश्वास दृढ व्हावा, तसेच आपल्या परिसरात सर्वत्र सुख शांतीचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या पॅरिशमधील भाविकांची अनेक प्रकारच्या व्यसनाच्या बंधनातून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. जे लोक ख्रिस्तापासून दूर आहेत त्यांना ख्रिस्ताकडे परत येण्याचा मार्ग सापडावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूची आठवण करूया. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. Christ.
बंधू भगिनो, आपले बलिदान सर्व संबंध पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे सर्व समर्थ बापा, आमच्या या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण करावयास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो. त्याच्या दुःख सणाने आमची पापापासून मुक्तता होते. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवे जीवन मिळते. तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्गराज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्यांनी भाकर घेतली. तुझे आभार मानल्याने भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात घेईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा
त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला हे जिवंत आहे भाकर व हा तारंदक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्तसेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगावर पसरलेल्या तुझ्या क्रिस्तबेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सुर महागुरू, धर्मगुरू, व्रतस्थ यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. परनातूच्या आशेने स्तराची विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता, धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशूने शिकवली प्रार्थना आपण सर्वजण एकत्र विश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जा. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरील तुझ्याप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करण्यास क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोह पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गराज्यातील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारा हे देवाची कृपा हा. याच्या भोजनास बोलवत आलेल्या आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावायस मी पात्र नाही. प्रदेशब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त प्रसादाद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करत असलेल्या ख्रिस्त प्रेम संस्काराचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आता गेल्या वेळी सांगितल्याप्रमाणे ऑफलाईन मिसा चालू होतील, म्हणजे मिसा प्रसारित होणार नाहीत. शेवटची मिसा प्रसारित होणार या मंगळवारी, बुधवारची मिसा. त्याच्यानंतर ऑफलाईन मिसा चालू राहतील. मात्र चर्च मुख्य दरवाजा उघडला जाणार नाही जोपर्यंत आपल्याला अभिषेक आदेश येत नाही तोपर्यंत. मात्र जेव्हा ऑफलाईन मिसा होतील तेव्हा सर्व काही सरकारी नियम पाळावे लागतील. मास्क, मुस्कटी लावायची, तर मास्क लावायचं, सॅनिटायझेशन आणि दूर ठेवायचं, सामाजिक डिस्टन्स ठेवायचं, तर सामाजिक अंतर ठेवायचं. म्हणजे आपल्याला अगोदर आपण ठेवलेलं होतं, किती बांधलेले आहेत त्याप्रमाणे बसायचं आहे. साधारणपणे 50% कपॅसिटी, चर्चची कपॅसिटी, तेवढे लोक प्रत्येकी येऊ शकते. रविवारी नेहमीप्रमाणे 2 मिसा होतील. उद्याच्या रविवारी नाही, पुढच्या रविवारी नेहमीप्रमाणे 2 मिसा होतील. त्यावेळी लग्नाच्या, विवाहाच्या घोषणासुद्धा वाचल्या जातील. कृपया मला आठवण करावी. त्यांची विवाह आता लवकरच असतील, त्यांनी फॉर्म भरले असतील, त्यांनी मला आठवण करावी. थँक्यू. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद द्या. जा एकमेकावर प्रेम करण्यास व एकमेकांची सेवा करण्यास तुम्हास पाठवण्यात येत आहे.